नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली खूप टेस्टी अशी अंडा करी बनवणार आहोत। ही अंडा करी एवढी टेस्टी आहे की एकच काय 2 भाकरी खाल आणि याची टेस्ट कधीच विसरणार नाही। नेहमी या पद्धतीने तुम्ही अंडा करी बनवाल अशा पद्धतीची अंडा करी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी एका साइडला अंडी उकडायला ठेवलेले आहेत। आता आपण अंडा करीसाठी वाटण बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा खसखस घातलेली आहे। आता ही खसखस आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। तर इथं खसखस थोडीशी भाजत आली की आता यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालून घेणार आहोत आणि हे तीळ ही या कढईमध्ये चांगले भाजून घेणार आहोत। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची अंडा करी। नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल, एवढी टेस्टी लागते। आपल्याला तीळ आणि खसखस खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूनच आपण हे दोन्ही भाजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तीळ ही आणि खसखस ही छान भाजलेले आहे। आता एका प्लेटमध्ये मी काढून ठेवते थंड होण्यासाठी। तोपर्यंत आता यामध्ये आपण 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, तेही यामध्ये भाजून घेणार आहेत। खोबरं पण आपल्याला थोडंसं तांबूस होईपर्यंत सोनेरी रंगावर भाजायचं आहे। जास्तही तांबूस नाही करायचं किंवा करपू द्यायचं नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याला सारखं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे। तर हे सगळे जिन्नस भाजून घेतल्यामुळे आपल्याला फोडणीमध्ये जास्त वेळ परत गरज नाही आहे परतायची। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरंही छान असं भाजून झालेलं आहे। आता हे खोबरंही आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवूया। आता खोबरं आणि जे तीळ आणि खसखसचं वाटण आहे तेही थंड होतंय, तोपर्यंत आपण यामध्ये कांदा भाजून घेऊया। तर इथं मी 1 वाटी कांदा घेतलेला आहे। साधारण मीडियम आकाराचे 2 कांदे मी इथं वापरलेले आहेत। अगदी थोडंसं तेल घालून मी हा कांदा चांगला तांबूस होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर तुम्ही या पद्धतीनं एकदा अंडा करी बनवून बघा, नेहमी याच पद्धतीने बनवाल। खूप सोपी आहे बनवायला आणि चवीला खूप अप्रतिम अशी लागते। एकदा नक्की ट्राय करा। तर इथे कांदा चांगला तांबूस झालेला आहे। आता यामध्येच मी 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। तेही 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत आणि कांदा छान असा भाजून झालेला आहे। आता आपण हा कांदा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवूया आणि बाकीचे जिन्नसही थंड झाले की आपण हे वाटून घेणार आहोत। तर इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये तीळ आणि खसखस थंड झालेले आहे, तर ती मी एकदा फिरवून घेते मिक्सरला। तर इथे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं जरासं जाडसर वाटण झालेलं आहे। आता यामध्येच जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते घालून घेऊया। त्यासोबतच आपण जो कांदा भाजून घेतलेला आहे तोही यामध्ये घालायचा आहे। पहिलं पाणी न घालता हे वाटण फिरवून घ्यायचं आहे आणि गरज लागली तरच पाणी घालायचं आहे। तर इथं कांदाही यामध्ये घातलेला आहे। त्यासोबतच मी इथं कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत, तेही यामध्ये घालून चांगलं फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता पाणी न घालता हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे। बघू शकता छान असं हे वाटण तयार झालेलं आहे। तुम्हाला अगदी गरज पडली तर 2-3 चमचे पाणी घालून तुम्ही वाटू शकता। आता आपलं हे वाटण तयार आहे। इकडं कढईमध्ये मी 3 चमचे तेल सोडलेले पळी। तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तेल। मी इथं 3 पळी घेतलेले आहे। आता हे तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण घालून घेऊया आणि हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। हे वाटण थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथं गॅसची फ्लेम मीडियम टू लो करत करत आपण हे चांगलं भाजून घेऊया। यामधील ऑलरेडी जिन्नस भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या वाटणाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, तांबूस झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत। तर कुठलेही एक्स्ट्राचे मसाले यामध्ये घालायचे नाहीत। माझ्याकडं घरगुती कांदा लसूण काळा मसाला आहे, तो मी यामध्ये घातलेला आहे आणि त्यासोबतच 1 चमचा धने पावडर घातलेले आहे। सोबतच अर्धा चमचा मटण मसाला घातलेला आहे। जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून तुम्ही ही भाजी बनवू शकता। यामध्ये अगदी पाव चमचा मी हळद ॲड केलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। 1-1 मिनिट हे मसाले वाटणामध्ये मिक्स करून परतून घ्यायचे आहेत। आता इथं मी 1 अंडं अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता हे अंडं यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता अंडं मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आता गरम पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया। याला छान अशी उकळी आलेली आहे। तर आता उकळी आल्यानंतर आपण यामध्ये अंडी घालून घेणार आहोत। तर मी इथं थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि जेव्हा आपण उकडलेली अंडी अशा पद्धतीने कट करून घालतो
त्यानंतर आपण एक्स्ट्राचं पाणी घालणार आहोत। तर या मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मी सर्व अंड्यांना कट्स लावून मिक्स करून घेतलेले आहेत अंडी, बघू शकता अशा पद्धतीनं, जेणेकरून यातील मसाला अंड्यामध्ये मिक्स होतो। त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली बारीक चिरलेली आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढी रस्सा बनवायचा आहे भाजीचा तेवढा आपण यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर आमच्याकडे अंडा करी किंवा मटन करी ही भाकरीसोबत कुस्करून खाल्ली जाते। तर आता मी यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून घेतलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता याचं टेक्स्चर किंवा याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीने आलेली आहे। आता ही आमटी आपल्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून 5 मिनिटं उकळवून घ्यायची आहे आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही आमटी सर्व करण्यासाठी तयार आहे अंडा करी। तर तुम्ही इथे बघू शकता ही अंडा करी दिसायला किती मस्त दिसते आणि चवीला खूपच मस्त आहे, एकच नंबर आहे। तुम्ही एकदा अशा पद्धतीनं अंडा करी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही एक भाकरी खाण्याऐवजी 2 भाकरी खाल अशा पद्धतीची ही अंडा करी चवदार चविष्ट बनते। तर तुम्ही इथे बघू शकता याचं टेक्स्चर, याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त परफेक्ट अशी झालेली आहे आणि एकच नंबर आमटी झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।